हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही जातोय, नाही मला सरप्राईज ठेवले तर तुम्हाला पण सरप्राईजच राहील की आम्ही हनीमून मनवायला कुठे जाणार आहे. काय नाही बोलणार आहे. जो ब्लॉग आहे ना असंच जाणार आहे. आम्ही दोघं असलो ना असंच जाणार आहे. चांगला जाणार नाही ब्लॉग. पाऊस पण पडलेला बघा इकडे. इथे बघा कशा लाईनी आल्यात. पावसाचे वगळ आहेत. हे आता वाटलं डोंगर. आता आम्ही तारादेवीला चाललो. तिथून तुळशीचा लाव आणि मग आरणं वगैरे दिसतील तुम्हाला, ते पण दाखवा. मग तिथून आमच्या पाठी पोलीस लागणार. तर आम्ही धनाधन पळणार. वेगळा हनीमून करणार, आम्ही वेगळा हनीमून करणार. तुला काय वाटत? क्या मिलता है तुम्हें ऐसी जगह पर? टैलेंट दिखाने का मौका आदमी को ही मालूम होता है उसका टैलेंट कहाँ छिपा हुआ है. तुळशी तलाव आलेला आहे. दाखवत आणि याच्या पाठी बोरिवली नॅशनल पार्क आहे. हा डोंगर पार केलं. कोणता? हा डोंगर पार केलं. आम्ही असंच हसत होतो, पूर्ण रस्ता आम्ही हसत होतो. नंतर आम्हाला ब्रेकफास्ट करायचा होता, कारण की आमची ट्रेन 3 तास लेट होती. आम्ही सकाळी तिथे 8 वाजता पोहोचणार होतो, तर आम्ही पोहोचलो होतो 11 वाजता. 3 तास लेट पोहोचलेलो. तर एकदम माझा नवरा माझी केअरिंग, म्हणजे पहिल्यापासूनच ते माझी केअर करतात. जसं आमची सुपारी फुटली तेव्हापासूनच त्यांची काळजी घेणं माझ्यासाठी चालू होती. तर आम्ही घेतलेला अंडा ब्रेड, आणि ते माझ्यासाठी एकदम जसं म्हणजे कसं प्रिन्सेसवाली ट्रीटमेंट असते, सेम माझ्या हर मोमेंट. तर आम्ही मस्तपैकी अंडा ब्रेड खात होतो. म्हणजे मुळात मला अंडा वगैरे काही आवडतच नाही, पण असं मला कोणी घासं भरवलं ना तर मी काही पण खाते. जे नाही, मी खूप लक्की आहे की मला हे भेटले. म्हणजे एकदम भारी आहे. माझं नशीबच खूप छान आहे की हे माझ्या लाईफमध्ये आहेत. व्लॉग कंटिन्यू बघा, आम्ही कसली मस्ती केलेली. म्हणजे आमची पूर्ण स्टेशन येईपर्यंत आमची मस्तीच चालू होती. आणि मेन म्हणजे मला स्टेशनवर उतरल्याच्या नंतरसुद्धा माहिती नव्हतं की मी, कारण की मला एकदम कन्फ्यूज केलेलं त्यांनी. मी त्यांना बोललेली की मला हिंट द्या की आपण कुठे जातो आहे, कारण की शॉपिंग पण मला करायची होती ना. म्हणजे असं कधी कुठेतरी बाहेर जातो आहे तर असं एक्सायटेड असतो आपण की अरे मला हे पाहिजे, मला ही शॉपिंग करायची आहे, मी तिकडे गेल्यावर असे कपडे घालेल वगैरे वगैरे. आणि पहिली टाईम मी त्यांच्यासोबत जात होती तर मी जास्तच एक्सायटेड होती. आणि वरतून मग त्यांना मी विचारते कुठे जातो आहे, तर म्हणतायत हां आपण मालवणला जाऊ, हां आपण कोकणात जाऊ, कारण की मला कोकण जास्त आवडतं म्हणून. तर नंतर मी असं पण बोलली की हां आपण इकडे जाऊ, तिकडे जाऊ. म्हणजे हां तिकडे जातो आहे, आपण तिकडे जातो आहे. आणि नंतर माझ्या चेहऱ्यावरची स्माईलच तुम्हाला सांगते की मी किती हॅपी होती तेव्हा. म्हणजे एक सर्वच नाही, पण माझं म्हणजे मी गाव साईडची आहे, तर मला एकदम लहानपणापासून गोवा ऐकलेलं मी. अरे कोणी पण लग्न झालं गोव्याला जाऊन येतं. आणि मग ते हर एक मुलीची ड्रीम बनल्या जाते. तशीच माझी पण ड्रीम बनली होती की मी गोव्याला जाईल. मी जाईल नंतर कधी पण, म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर जाईल मी कधी ना कधीतरी. आणि फायनली माझ्या नवऱ्याने मला म्हणजे लग्न झाल्याच घेऊन गेलेले. तर मी एकदम हॅपी होते. आणि मेन म्हणजे त्यांचं सरप्राईज मला जास्त आवडलेलं, कारण की मी त्यांना अक्षरशः 2-3 महिन्यापासून मी विचारत होती की आपण कुठे जाणार आहेत. बट ते काय मला सांगतच नव्हते. फक्त एवढं बोलत होते की तुला ते स्पॉट आवडेल आणि तुला ते सर्व आवडेल, जे मी तुला देईल ना ते सगळं तुला आवडेल. पण एक असं मुलींचं असतं की कळावं मला. आणि त्यांनी मला लास्टली सांगितलंच नाही, फक्त एवढं बोलले की तुझी ड्रीम आहे ती, तुझ्या तोंडातून मी ऐकलेलं तिथे जायचं आहे, तर आपण तिथेच जातो आहे. तर तेवढा दिलासा देऊन ते माझं मन शांत करायचे.
आणि नंतर मग आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आणि आम्ही जाणार होतो बीचवर. बीचच्या अगोदर आम्ही जाणार होतो हॉटेलवर, कारण की आम्ही हॉटेल बुक केलेल्या. तर आम्ही हॉटेलमधून मग आम्ही फ्रेश होऊन थोडासा आराम करून नंतर आम्ही जाणार होतो बीचवर. तर हॉटेल पण खूप छान होती हॉटेल पण. आणि आम्ही थर्ड फ्लोअरवर आमच्या रूम केलेल्या, कारण की थर्ड फ्लोअरवर 2च रूम होत्या आणि एकदम म्हणजे भारी होत्या त्या रूम, म्हणून आम्ही थर्ड फ्लोअरवर रूम घेतलेल्या. आणि आम्ही तिथं डिस्कस करत होतो की आपल्याला आता कुठे कुठे जायचं आहे, काय काय करायचं आहे. आजचा दिवस तर अर्धा दिवस तर आमचा गेलाच होता. आम्ही तिथे हॉटेलवर पोहोचलो 12:30-1 वाजता, कारण की टाईम लागलेला ना स्टेशनपासून यायला. नंतर मग आम्ही नाश्ता वगैरे करून परत थोडासा आराम करणार होतो. अशी रूम आमची अशी होती पूर्ण. छान होती रूम वगैरे, छान होती. नंतर आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही निघालो बीचवर. बीचच्या अगोदर आम्ही जेवण करणार होतो. मावरा खायला जाईल. काय मच्छी खायला चाललो आहे आम्ही. मावरा खाणार होता. मावरा पडली असती ना. पडली असते. आम्ही गेलेलो बागा बीचला. ते आमच्या हॉटेलपासून ते जवळ होतं बागा बीच. आम्ही तिथे गेलो फर्स्टली आणि तिथे आम्हाला थोडंसं जेवण करायचं होतं. म्हणजे आम्ही नाश्ता ते तर आम्ही रस्त्यानेच खाल्लेलं, पण आम्हाला थोडंसं पोटाला असं बरं वाटेल असं नाश्ता करायचं होतं. तर आम्ही मच्छी खाणार होतो. तर तिथे गोव्याची मच्छी खायची होती आम्हाला तिथे. तर आम्ही गेलो त्या कॅफेमध्ये आणि यांनी ऑर्डर दिली की मावरा खायचा आहे म्हणून. आणि यांची खुशी बघा आता तुम्ही. गोवा गोवा बागा हे बघ पोरांनी म्हणजे बापरे. अरे तुझी चप्पल बघ ना कोणती आहे. चप्पल बघ कोणती. एकदम छोटं लेकरून दिसायला ते. ये आम्ही आहोत गोवाच्या बीचवर. ये देखो गाइस, ये मेरा पति देखो कैसे बचपन के जैसे बचपन के ऐसा ये कर रहा है. बचपन में उसको मिला नहीं, क्या भी कर रहा है. ये हम घर बनाएंगे, उस घर में ही हम रहेंगे. आता एक सूर बनवला. दिल कुठे गेलाय. पूर्ण मेहनत पाण्यात गेली यांची. पाण्यात आमचे पाय गेले. मेहनत पाण्यात गेली म्हणून पाय पाण्यात घातले. पागल झालेत आम्ही, पागल. आम्हाला फिरायला आणले स्वतः दोघं मित्र बघा कसे खेळत आहेत पाण्यासोबत. अन्याय. ओय शपथ. म्हटलं का लय ग माहिती ग बाई, मला तर लय भीती वाटते.
मी आलोय रेस्टॉरंट मध्ये आणि आम्ही खाणार आहे त्याला दम बिर्याणी. बघूया त्यांचं काय चाललंय आता. चिकन शोरमा, चिकन हे ते पण आम्ही खाणार आहे बिर्याणी. तर थोडंच नाही तुम्हाला दाखवू आम्ही. आणि दोघं मित्र बघा करतात, नुसते भांडण करतात. त्यापेक्षा आम्ही दोघी बरी. मी काय बोललो तुला? काय बोलला? चिकन कोरमा बोलतो. हा बिर्याणी खाणार ना, चिकन कोरमा नंतर बिर्याणी खाणार ना आपण. घे ना, मला खायचं त्यांचं तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर मेना असं आहे. हे खुश आहे. शांत झाला. बायकोला खायचं ते पण राहिले. ती खाणार नाही मला चिकन कोरमा खाणार नाही. खाल्लं असतं मी काय नाही, खाल्लं असतं आणलं असतं तर खाल्लं असतं. नाही खायचं तुला. तू दिलं असतं तर मी खाल्लं असतं. मी नाही, मला द्यायचंच नाही तू खायला. तू काय पण दिलं असतं तरी मॅच खाल्लं असतं. ही कोणाची बॉटल आहे? आपका है? गाइस अब हम खाकर आपको बोलेंगे. ये कल डायरेक्ट शैम्पू घर पे आने वाला है. ये सब हमने मंगाया है. हमने अभी खाया है. ये सब खाए. ये सब सवेरे निकल जाता है. चाय सवेरे पीने वाले हम लोग. चाय पिया नहीं है. कसा गेला आजचा दिवस सांगा. खूप छान, खूप मस्त, खूप भारी वाटलं. खूप भारी वाटलं. इमॅजिन पण नाही केला आम्ही एवढं सुंदर दिवस एवढा भारी दिवस जाईल. दिवस गेला. मग तिजोरी आहे तिजोरी. असं गेलं नाही काहीतरी असेल. खेळायचं का काय? खेळायचं असेल तर घरी जाऊन. टिश्यू पेपर असतील त्यात. खरंय खरं. काय खायचंय तुम्हाला. आता मागवली बिर्याणी. 2 बिर्याणी बोलला ना. 2 बस झाले बिर्याणी. आम्ही बिर्याणी खाणार आहे. भूक लागली आम्हाला. एवढं खाऊन पण भूक लागली. सकाळपासून आम्ही तोंड चालू. आली बघा आमची बिर्याणी. स्पूनच घ्या ना 2 स्पूनच घ्या. प्लेट कशाला. हा एकत्रच खाऊ. भैया स्पून दे दो. तर आम्ही आमचं प्रेम वाढवणार आहे. माझा नवरा मला पहिला घास भरवला नंतर स्वतः खा. नवरा मला माझा पहिला घास भरवल नंतर स्वतः खाल्ला. फक्त 1 महिना बाकी माझा नवरा हा 1 महिना कुठे सांगा हो. 1 महिना आहे बोला. नंतर येईल ना ते आपल्यासोबत तेव्हा बघाल ना. नको सांगू रे. आता नंतर बघ ना बाबा. तर आता मी खाऊ घालते नंतर तुम्हाला दाखवते. मी आहे ना मग. तू कसं नाही तुम्ही ती भरलं ना. चांगलं आहे. चलो गाईज हम आता मी खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला बोल. हा तर फर्स्ट डेचा व्लॉग आहे. सेकंड डेचा व्लॉग बघायला विसरू नका. आणि थँक्यू सो मच हा व्लॉग बघितला.